सभापती मनोज कुमार मुंडे गंगाखेड यांनी घेतली जिल्हा परिषद ढवळकेवाडी शाळा दत्तक। शिक्षण विकासासाठी सभापती मनोज कुमार मुंडे यांचा मोठा पुढाकार। ज्ञानाचा दीप जिथे प्रज्वलित होतो तिथेच प्रगतीचा मार्ग उजळून निघतो। परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय नतीशा माथुर मॅडम यांनी जिल्ह्यातील शासकीय शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी, लोकसहभाग वाढवण्यासाठी आणि शाळा विकासासाठी केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत माझ्या गंगाखेड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा मी आदर्श करणार असे निवडून आल्यापासून म्हणणारे पंचायत समिती गंगाखेडचे सभापती माननीय मनोज कुमार मुंडे यांनी एक अनुकरणीय निर्णय घेतला आहे। ग्रामीण भागातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या केंद्र सरकारच्या योजनेतील ढवळकेवाडी ही शाळा त्यांनी स्वखुशीने दत्तक घेतली असून या शाळेला महाराष्ट्रातील एक आदर्श, आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शाळा बनविण्याचा संकल्प केला आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहराप्रमाणेच दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध व्हावे या उदात्त उद्देशाने सभापती मनोज कुमार लक्ष्मणराव मुंडे यांनी हा निर्णय घेतला आहे। शाळेतील भौतिक सुविधा, डिजिटल शिक्षण, स्वच्छता, हरित परिसर, वाचन संस्कृती, क्रीडा विकास, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ आणि पालकांचा सहभाग यासारख्या विविध बाबीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून केवळ इतर विकास कामापुरते मर्यादित न राहता समाज परिवर्तनात महत्त्वपूर्ण असलेल्या शिक्षण क्षेत्रात ही थेट योगदान देण्याचा त्यांचा हा प्रयत्न समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे। गावाच्या सर्वांगीण विकासाचा पाया शिक्षणात आहे या विचारातून त्यांनी ही जबाबदारी स्वतःहून स्वीकारली आहे। विकासाचा पाया शिक्षणात, शिक्षणाचा आत्मा शाळेत या म्हणीप्रमाणे सदरील उपक्रमामुळे ढवळकेवाडी शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। भविष्यात ही शाळा केवळ गंगाखेड तालुक्यातच नव्हे तर परभणी जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची ओळख बनावी असा विश्वास व्यक्त केला जात आहे। परभणी जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या उपक्रमाला माननीय मनोज कुमार लक्ष्मणराव मुंडे यांनी दिलेला प्रतिसाद हा निश्चितच शिक्षण क्षेत्रासाठी आशादायी आणि परिवर्तन घडविणारा ठरणार आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले हे पाऊल शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करेल यात शंका नाही।